नमस्कार मित्रांनो, मी गौतम मोहोळ. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे एक वाचाळ वीर. आता तुमच्या मनामध्ये नेमका प्रश्न निर्माण झालाच असेल की हा वाचाळ वीर नेमका कोण, त्याला का म्हणायचं आणि कशासाठी म्हणायचं. मित्रांनो, या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहिजेत आणि त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्णपणे पाहायचा आहे. तर मित्रांनो, झालंय असं की 2014 पासून या भारत देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार किंवा सत्ता भारतीय जनता पार्टी चालवते आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता या देशावर यावी यासाठी विशिष्ट पद्धतीनं प्रयत्न करणारी, त्यांच्या विचारधारेला मानणारी मंडळी या भारत देशामध्ये तयार झाली आणि ते कोणत्याही पद्धतीमध्ये आपली सत्ता यावी यासाठी लोकांना जे पाहिजे ते दिलं जाईल किंवा लोकांना जे आवडतं ते सांगण्याचा प्रयत्न करणारी मंडळी निर्माण झाली. म्हणजे बोल घेवडे पुढारी ज्याला आपण म्हणूया, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशी मंडळी तयार झाली आणि अशा मंडळींना आपण वाचाळ वीर असं म्हणतोय की बडबडत जायचं, काही घेणं देणं नाहीये, आपला स्वार्थ साधण्यासाठी काहीतरी बडबड करायची आणि लोकांमध्ये दुही निर्माण करून त्याचा फायदा आपल्याला कसा होईल, मग ते नेमकं चांगलं वाईट हे पाहण्याची गरज नाहीये. मित्रांनो, असंच घडलंय. कारण ही जी काही भारतीय जनता पार्टी आहे यांच्यामध्ये जी काही मंडळी आहेत, म्हणजे त्यांचे खासदार असतील, त्यांचे आमदार असतील किंवा भारतीय जनता पार्टीची विचारधारा मानणारी मंडळी असतील, त्या मंडळींना एकतर भावनिक मुद्दा किंवा धार्मिक मुद्दा निर्माण करायचा आणि त्यामध्ये लोकांना गुंतवायचं. कारण भारत देशामध्ये विविध जाती, धर्म, पंथाची लोक गुणागोविंदाने नांदतायत आणि त्या गुणागोविंदाने नांदणाऱ्या लोकांना विभाजन करून किंवा सेपरेट जर करायचं असेल तर एक तर त्यांना भावनिक मुद्द्यामध्ये गुंतवायचं किंवा धार्मिक मुद्द्यामध्ये गुंतवायचं. हे भारतीय जनता पार्टीला किंवा त्यांच्यामध्ये असलेल्या लोकांना चांगलं कळलेलं आहे किंवा त्यांची जी काही मातृ संघटना आहे RSS यांची ही विचारधारा असेल किंवा धार्मिक मुद्दा किंवा भावनिक मुद्दा बनवायचा आणि लोकांमध्ये विभाजन करायचं आणि विभाजन केलं की त्यावर आपली पोळी भाजून घ्यायची, हे भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे. आणि अशा अजेंड्यामध्ये किंवा अशा संघटनेच्या मुसीमध्ये जे काही शिकून आलेली मंडळी आहेत, ते खासदार असतील, आमदार असतील किंवा ती विचारधारा मानणारी मंडळी असतील, ही मंडळी इलेक्शनच्या तोंडावर किंवा जशी 2014ला यांनी सत्ता भावनिक मुद्द्यावर जिंकली, ते म्हणजे राम मंदिराचा प्रश्न असेल, 370 कलमाचा प्रश्न असेल, पाकिस्तानचा प्रश्न असेल, असे विविध भावनिक मुद्दे घेऊन किंवा धार्मिक मुद्दे घेऊन ही मंडळी लोकांच्या समोर जात आहेत आणि लोकांना भावनिक मुद्द्यामध्ये अडकवून आपलं राजकारण स्थिर करण्याचा प्रयत्न करतायत. मित्रांनो, असंच एक व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते आणि ते व्यक्तिमत्व आहे भाजप कर्नाटकमधील भाजपाचे खासदार अनंतकुमार हेगडे. आता तुम्ही म्हणाल, हे अनंतकुमार हेगडे जे आहेत हे काय करतात, तर भाजपामध्ये हे निवडून आलेले आहेत अनंतकुमार हेगडे आणि हे दरवेळी काही ना काही वादग्रस्त विधान करून, काही ना काही धार्मिक मुद्दा उपस्थित करून आपल्या भावना व्यक्त करत असतात आणि लोकांना त्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असतात. मी तुम्हाला म्हटलंच की भारत देश हा विविध जातींचा, पंथांचा, धर्मांचा, विचारधारेचा आहे, परंतु त्याच संपूर्ण विचारधारेला, पंथाला, धर्माला एका संविधान प्रक्रियेमध्ये बांधून ठेवलंय आणि या भारत देशातील तमाम गरीब असेल, श्रीमंत असेल, या सर्वांना संविधानाने स्वतंत्र, समता, बंधुता आणि न्याय याचा हक्क आणि अधिकार दिलाय. त्यामुळे प्रत्येक माणूस या ठिकाणी आपले विचार मांडू शकतो, आपले आचार मांडू शकतो, आपल्या भावना व्यक्त करू शकतो. ते स्वतंत्र ह्या संविधानाने दिलेले आहे. आणि मग हे संविधान जे आहे
हे 1950ला हे भारत देशाला लागू झालं आणि हे भारत देशाला लागू झाल्यानंतर तिथून पुढे असणाऱ्या ह्या भारत देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाचा अधिकार मिळाला आणि सर्वजण समान आहेत. या उद्देशानं आजपर्यंत लोक राहायला लागली. परंतु मित्रांनो, ह्याच मंडळींना डिव्हाइड करणं किंवा एकत्र राहत असलेल्या संविधान प्रक्रियेने एकत्र बांधून ठेवलेल्या लोकांना भडकवणं या मंडळींना चांगलं जमतं. कारण ही मातृ संघटना जी आहे भारतीय जनता पार्टीची RSS, त्याच्यामध्ये हेच शिकवलं जातं, कट्टरता शिकवली जाते. आणि RSSनी तर 1950लाच असं म्हटलं होतं की आम्हाला हे संविधान मान्य नाही आणि हे संविधान जर मान्य नाही तर हे संविधान आम्ही एक दिवस बदलू, त्याच्यासाठी पाहिजे ते कष्ट करावं लागलं तरी चालेल, परंतु आम्ही लोकांना जागं करू आणि संविधानिक जी प्रक्रिया आहे, येणाऱ्या 5 वर्षांनी ज्या निवडणुका येतात त्यामध्ये जास्तीत जास्त विचारधारेची आमची माणसं तयार करू. मग त्यासाठी धार्मिक मुद्दा असेल, भावनिक मुद्दा असेल, तो लोकांमध्ये पसरवून आम्ही ही संविधानिक प्रक्रिया राबवून त्यानुसार आम्ही संविधान बदलण्याचा प्रयत्न करू. आणि त्या मुस्सीमधून आलेलं एक वाचाळवीर ज्याला आपण म्हणूया, तो म्हणजे अनंतकुमार हेगडे. हा भाजपाचा कर्नाटकमधला एक संसद आहे किंवा खासदार आहे. आणि अशाच भाषणामध्ये त्यांनी हा शब्दप्रयोग केला की 400 सीटें हमें दे दो संविधान बदलने के लिए और धर्म की रक्षा करने के लिए. म्हणजे काय तर 400 सीट, जे काय 547 सीट आहेत आपल्या देशामध्ये, ह्या 547 पैकी 400 सीट आम्हाला द्या, म्हणजे आम्ही ही संविधानिक प्रक्रिया किंवा संविधान बदलून टाकू आणि धर्माची रक्षा करायची. धर्माची रक्षा करण्यासाठी सुद्धा आम्हाला 400 खासदारांची गरज आहे, असं या अनंतकुमार हेगडेंचं म्हणणं आहे. मित्रांनो, मी तुम्हाला ते बाजूला ते काय म्हणलं ते दाखवतोय. अब की बार 400 ಪಾಲು, ಈ ಬಾರಿ 400ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಸೀಟನ್ನು ಗೆಲ್ಲಬೇಕು ಅಂತ ಹೊರಟೆ. ಯಾಕೆ 400 ಯಾಕೆ? ನಮಗೆ ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ಬಹುಮತ ಇದೆ, 2/3 ಮೆಜಾರಿಟಿ ಇದೆ. ರಾಜ್ಯಸಭೆಯಲ್ಲಿ ನಮಗೆ 2/3 ಮೆಜಾರಿಟಿ ಇದೆ, ಅಲ್ಪ ಬಹುಮತ ಇದೆ. ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಗಳಲ್ಲಿ ನಮಗೆ ಬೇಕಾಗಿರತಕ್ಕಂಥ ಬಹುಮತ ಇಲ್ಲ. ಸಂವಿಧಾನವನ್ನ ತಿದ್ದುಪಡಿ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಏನು ಮೂಲಭೂತವಾಗಿ ಸಂವಿಧಾನವನ್ನ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ತಿರುಚಿದ್ರು ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವರು, ಅದರಲ್ಲಿ ಬ್ಯಾಡದೇ ಇರೋದನ್ನೆಲ್ಲ ತುರುಕಿದ್ರು. ವಿಶೇಷವಾಗಿ ಇಡೀ ಹಿಂದೂ ಸಮಾಜವನ್ನ ದಮನಿಸುವಂತಹ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕಾನೂನನ್ನ ತಂದಿಟ್ಟಿದ್ರು. ಇದೆಲ್ಲವೂ ಬದಲಾಗಬೇಕಾದ್ರೆ ಈ ಮೆಜಾರಿಟಿಯಲ್ಲಿ ಆಗುವುದಿಲ್ಲ. ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಇಲ್ಲ, ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ಮೋದಿ ಅವರು 2/3 ಮೆಜಾರಿಟಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಮಾಡ್ಲಿ ಅಂತ ಬಿಟ್ರೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗುದಿಲ್ಲ. ನಮಗೆ ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲೂ ಮೆಜಾರಿಟಿ ಬೇಕಾಗುತ್ತೆ, ರಾಜ್ಯಸಭೆಯಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ 2/3 ಮೆಜಾರಿಟಿ ಬೇಕಾಗುತ್ತೆ, राज्य सरकारಗಳಲ್ಲಿಯೂ 2/3 ಮೆಜಾರಿಟಿ ಬೇಕಾಗುತ್ತೆ. आणि असं का म्हणतायत तर ह्यांचा अजेंडा आहे धार्मिक मुद्दा किंवा भावनिक मुद्दा बनवायचा आणि आपलं राजकारण किंवा या धार्मिक आणि भावनिक मुद्द्यावर आपल्या राजकारणाची पोळी सेकून घ्यायची, हा यांचा अजेंडा आहे. आणि त्याची प्रतिक्रिया बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष तथा बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी ही संविधान लिहिण्याची प्रक्रिया पूर्ण केली, त्यांना ज्यावेळेस प्रतिक्रिया विचारली त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की हे काही नवीन नाहीये. RSS प्रणीत असलेल्या मातृ संघटनेमधून जी लोक शिकून बाहेर येत आहेत किंवा ती विचारधारा मानतायत, या मंडळींना हेच अभिप्रेत आहे किंवा संविधान बदलण्याची प्रक्रियाच त्यांना मान्य आहे.
आणि हे अनंतकुमार हेगडे आज बोलत नाहीयेत, तर 2017 साली सुद्धा त्यांनी हाच मुद्दा मांडला होता की आम्हाला तुम्ही जास्तीत जास्त सीटं द्या किंवा 400 सीटं द्या, आम्ही संविधान बदलू आणि धर्माचीही रक्षा करूया. आता हे कळत नाहीये मित्रांनो की संविधान बदलण्यामुळं यांच्या धर्माची रक्षा कशी होणार आहे. कारण संविधान जे आहे या भारत देशामध्ये असलेल्या सर्वसामान्य माणसाला स्वातंत्र्य देते, समतेचा अधिकार देते, बंधुतेचा अधिकार देते, न्यायाचा अधिकार देते. आणि मग हे सर्व देत जर असेल तर ते संविधान बदलून यांच्या धर्माची रक्षा कशी होणार आहे. आणि हे जे काही बिंडोकपणे असे बोलतायत ना लोक, किंवा जी लोक त्यांना ऐकतात त्या लोकांच्या हे लक्षात आलं पाहिजे की धर्माची रक्षा संविधान धर्मावर कुठे यांच्या घाला घालते. आणि धर्म म्हणजे काय, किंवा यांचे जे महाराज असतील किंवा साधू असतील, संत जे म्हणतात ना की जे जंत आहेत समाजाला लागलेले, समाजाची कीड आहेत हे जंत किंवा संत, ते जे आता त्यांच्याकडे असलेले, तर हे जे सांगतायत की संविधान म्हणजे धर्माची रक्षा करण्यासाठी आम्हाला संविधान बदलायचंय. संविधानाने यांच्या कुठल्या धर्मावर घाला केलाय. आणि हे जे काही सांगतायत सनातन मित्रांनो, सनातन धर्म म्हणजे तरी नेमकं काय. सनातन म्हणजे सत्य, शाश्वत, जे आत्ता आहे, जे काल होतं, परवा होतं, किंवा उदाहरण द्यायचं झालं ते आज जे दिसतंय आपल्याला, जे सर्व लोकांसाठी चांगलं असेल याला सत्य म्हणायचं किंवा सनातन म्हणायचं. आणि सर्व लोकांसाठी जर ते सत्य असेल तर तो धर्म झाला, तो विचार झाला. याच्या व्यतिरिक्त अजून धर्म काय असू शकतो. आणि सर्व मंडळीने गुणागोविंदाने एका विचाराने राहणं तोच सनातन सत्य धर्म आहे. परंतु यांची व्याख्या मात्र त्याची वेगळीच आहे. आणि धर्माची रक्षा संविधान असं कोणत्या धर्मावर यांच्या घाला घालते की ते लोकांना असं सांगतायत आणि लोकांना भावनिक बनवतायत, लोकांना धार्मिक मुद्द्यामध्ये अडकवायचं. मग तो 2014चा यांचा असाच धार्मिक मुद्दा होता, राम मंदिराचा मुद्दा होता, 370 कलमाचा मुद्दा होता, पाकिस्तानचा मुद्दा होता. असे धार्मिक मुद्दे बनवायचे आणि लोकांकडून आपलं मतदान घ्यायचं आणि आपण राज्य करायचं. हा तर भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे आणि त्याच्यामध्ये ही मंडळी आहे. त्यामुळं बाळासाहेब आंबेडकर असं स्पष्ट सांगतायत की हे नवीन नाहीये, ते पूर्वीपासून असंच म्हणतायत. आणि 1950 साली तर RSSने असं म्हटलंच होतं की आम्हाला संविधान बदलायचंय आणि मनुस्मृती आणायची. मनुस्मृती ज्या मुठभर लोकांच्या हाताला अधिकार देते, विधान बदलून या ठिकाणी हुकुमशाही आणायची आहे. म्हणजेच मनुस्मृती या ठिकाणी पुन्हा लागू करायचा प्रयत्न ही मंडळी करतायत आणि सर्व बहुजन वर्गाचे हक्क अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्यावेळेस बाबासाहेब असं म्हणाले होते की तुम्हाला आमचं मालक होण्यात तुमचं हित असेल, परंतु आम्ही तुमचे गुलाम व्हावं अशी आमची इच्छा कशी असेल. मित्रांनो, यावरच विषय असा आहे की या मंडळींना दुसऱ्यावर अधिकार गाजवणं, दुसऱ्याला गुलाम बनवणं, समानतेची वागणूक न देणं हा यांचा फंडा आहे. आणि त्यामुळं असे आनंदकुमार हेगडे सारखे वाचाळ वीर हे बडबडत आहेत. परंतु यांच्या हे लक्षात येत नाहीये की जे संविधान सर्व बहुजन घटकाला, म्हणजे हे जे काही बोंबलणारे आता आनंद हे कुमार हेगडे सारखे आहेत, ह्यांना सुद्धा कळतंय की संविधान त्यांना सुद्धा तो अधिकार देते. म्हणजे हे जे काही बोलतायत आत्ता आम्हाला 400 सीटं द्या संविधान बदलण्यासाठी आणि धर्माची रक्षा करण्यासाठी, म्हणजे त्या संविधानाला ज्या बदलायचं यांना, तेच संविधान ह्यांना सुद्धा बोलण्याचा अधिकार देते. हे त्यांना आधी कळत नाहीये. परंतु त्यांना जसं अधिकार देते तसं सर्व बहुजन समाजाला अधिकार देते, ही त्यांची दुप्ती नसते. म्हणजे काय, अधिकार त्यांना मिळाला पाहिजे फक्त की जो मनुस्मृती त्यांना अधिकार देते, परंतु बहुजन समाजाला देत नाही. म्हणून तर संविधान सर्वांना अधिकार देते, हे त्यांना परवडत नाही किंवा हे त्यांना देखवत नाहीये. म्हणून ते म्हणतायत की संविधान आम्हाला बदलायचंय, त्यामुळे 400 सीटं द्या आणि धर्माची रक्षा सुद्धा करायची.
अशा ह्या बिंडोक माणसांना, भारतीय जनता पार्टीमधले एक खासदार असलेल्या व्यक्तीला मी वाचाळ वीर असं म्हटलंय. आणि मग त्याच्यामध्ये असा हा एकच नाही तर अनंतकुमार हेगडे हा एक प्रतीक आहे, परंतु ही विचारधारा मांडणारी बरीचशी मंडळी त्यांच्यामध्ये आहे. अशा अनेक वाचाळवीरांना हे संविधान बदलण्याची खूप जास्त प्रमाणात इच्छा आहे. पण संविधान बदलून सर्वसामान्य माणसांवर हुकुमशाही गाजवण्यात यांना पुरुषार्थ वाटतोय. आणि तो पुरुषार्थ मिळवण्यासाठी यांना संविधान बदलायचे आणि ते संविधान बदलण्यासाठी हे लोकांना धार्मिक आणि भावनिक बनवत आहेत. मित्रांनो, आज एवढंच. हे माझं मत जर तुम्हाला पटत असेल तर माझ्या मताशी जर तुम्ही सहमत असाल तर हा व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ मात्र ऐकायला नवा विषय, नवा आशय, नवे विचार ऐकायला विसरू नका. धन्यवाद.